महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये पवारांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा निघालाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा आक्रोश मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आलाय। महाराष्ट्राचा काळ्या ऐशीवान असलेला आज तुमचा माझा भाऊ बहीण अस्वस्थ आहे। कधी दुष्काळ यंदाच्या वर्षी अतिवृष्टी 20 तारखा जिल्हा तिथे अनेकदा दुष्काळ असतो। आज त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं नुकसान। एक तर नाही महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्याचा परिणाम शेतीवर झाला। शेतकरी अस्वस्थ आहे। संकट येतं, त्या संकटातून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते। आपण बघतो शेतकरी असो पण त्याच्याकडे झुंकून बघायला आजचे राज्य कसे तयार नाही। आणि त्यावेळेस पुन्हा एकदा आसपासच्या स्वस्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्या आत्महत्या विदर्भाचे जीव का देतो? शेतकरी जीव देतो, फार मेहनत असतो। कशामुळे चौकशी भूमिका चुकीची त्याचं महत्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागं वेळ लागते आणि त्यामुळे स्वतःच जे काही असेल असं नसते ते सर्वस्व असत नाही। त्यापेक्षा जीव दिलेला बरा हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळे आसपासच्या पुन्हा एकदा वाढायला लागला। यापूर्वी असं घडलं होतं। आधीच्या वाक्यांनी सांगितलं की इथं आसपासच्या झाल्या मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। मी अस्वस्थ झालो। दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही। तो का जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही। यवतमाळ जिल्ह्यात जाऊ, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ, तिथे बायका मुलं असेल त्यांना विचारू आणि समजून घेऊ।